जो मेन प्रश्न आहे शेतकरी, जो आज आपला पोषित आहे, आपण आज त्याच्यावरच जगतो ना. शेवटी अन्न त्याच्यापासूनच मिळतं आपल्याला, शेतकऱ्यांपासून. तर आणि प्रवीणजींना म्हटलं की आपण शेतकऱ्यांचे जे आत्महत्या चालल्या आहेत, जे मनामध्ये विचार येत आहेत, त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही हा विषय निवडला आणि या विषयामधून प्रबोधन होणं महत्वाचं आहे समाजाचं. आणि कसं या सिनेमाच्या माध्यमातून लवकर लोकांना कळतं आणि स्वामींच्या मुखातनं केलेलं आहे, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट फार लवकर पडतो आपल्या सर्व बांधवांवर. म्हणून आम्ही तो निर्मित केला आणि मी देऊळबंद 11 पार्ट करतोय. 3रा पार्ट आहे माझा अमेरिकेमध्ये आत्मनिर्भर भारत, जे आपलं देशातलं टॅलेंट बाहेर गेले परदेशात त्यांना आणण्यासाठी महाराज जाणार. म्हणजे असे सामाजिक विषय घेऊन जातोय की पैसे कमवण्याचा उद्देश नाही, समाजाचे प्रश्न सोडवणे, स्वामींचा प्रचार जगभर व्हावा हा एक विषय धरूनच करतोय. आणि याच्यात मला मिळणार आहे नफा आम्ही शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठीच वापरणार आहे. हा काय माझा व्यवसाय नाही, पण एक समाजसेवा म्हणून मी हे करतो आहे. आणि प्रवीणजी बरोबरच आम्ही 11 देऊळबंद पाठ करतो आहे, वेगवेगळ्या विषय घेऊन करत आहोत. शेतकरी आहे मी, सिनेमावाला जरी असलो तरी शेतकरी आहे मी. माझं काम करतोय, मी गावागावात खेडेपाड्यात फिरतोय. त्यानं काय होईल की मराठी प्रेक्षक तयार होईल. आता मी तुमच्याकडे आलो तर तुम्हालाही बरं वाटणारच ना की बाबा एवढा सिनेमा ब्लॉकबस्टर झाल्यावरही माणूस अमरावतीत आलाय, विदर्भात गेलाय. तर अशा वेळी होतं काय, प्रेक्षक वाढतो. तुम्ही पत्रकार बंधू ज्यावेळी या बातम्या सर्वत्र देता त्यावेळी माणसांना काय वाटतं, चायला राव तो तरडे आपल्या अमरावतीत आला रे, आपल्या विदर्भात आला रे. त्यांना बरं वाटतं. कदाचित ते सिनेमा पाहायला जातात, आत्ता नाही गेले तर पुढचा कुणाचा तरी येईल तो पाहिला. त्याला आता घबाडकुंड नावाचा कुठला तरी मराठी सिनेमा येतोय अप्रतिम, त्या प्रीतम पाटीलचा, संदीप पाठक, देवदत्त नागेचा, कदाचित तो पाहायला जातील. मी इथं आल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढणार आहे. त्यामुळं कलाकारांनी विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडे फिरलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी दरवेळीच फिरतो. मी मुळशी पॅटर्नच्या वेळी पण आलो होतो, लक्षात घ्या. मुळशी पॅटर्नच्या वेळी मी फिरलो होतो. त्यामुळं मी माझं काम करतो. मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढेल.